घाटी हॉस्पिटलचे फायनल इयरचे स्टुडंट म्हणलं तर डॉक्टरच आहेत मृदुल हिरलेकर. नमस्कार. आज आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. आज आपण जोगवाडा या गावी शिबिरासाठी आला होतो. सर, सर्वप्रथम मला विचारते, आपण सेवांकुर भारत कधीपासून आला? सेवांकुर भारतमध्ये मी माझ्या पहिल्या वर्षापासून आहे. माझा जो पहिला उपक्रम होता पुस्तक प्रदर्शन असा होता, पुस्तक परिचय. त्याच्यावर मी माझ्या एका पुस्तकाचा रिव्ह्यू दिला होता. अच्युत गोडबोले यांचं मुसाफिर नावाचं पुस्तक आहे, त्याच्यावर मला रिव्ह्यू द्यायचा होता. त्याच्यानंतर मी अडकत गेलो. एक कन्सल्टंटचे मला कॉल येत गेले. त्याच्यानुसार मी आतापर्यंत अनेक गतिविधींमध्ये सेवांकुरच्या ॲक्टिव्हिटी पार्टिसिपेट केली. आणि सर, आजचा 4 वर्षापासून सेवांकुरमध्ये आहेत आणि सर सेवांकुरच्या सर्व कॅम्प्सला व्हिजिट देत होतं. सर, इथून पुढे पण जेव्हा सर पासआउट होतील त्यावेळेस सर आपल्यासोबत कन्सल्टंट म्हणून असतील. नक्कीच. आणि PMC परभणी मेडिकल कॉलेजचा 14 आणि 15 फेब्रुवारीला DHR व्हिजिट आहे. त्याबद्दल पण थोडंफार तुम्ही सांगण्यासाठी ऐकले. DHR म्हणजे डॉक्टर हेडगेवार रुग्णालय. त्याची स्थापना काही सेवापूर्ती असणाऱ्या, म्हणजे सेवेविषयी समाजाची सेवा करणारे जे डॉक्टर्स होते, त्यांना आपल्याला असं वाटत होतं की आपल्यासारखे अनेक डॉक्टर्स तयार व्हावे, की जे फक्त अर्थार्जन हा त्यांचा एक असला कामा नाही, समाजाप्रती आपलं जे काही देणं आहे त्याच्याप्रती आपण समाजाप्रती जे आपलं काही DHR अर्थात डॉक्टर हेडगेवार रुग्णालय याची स्थापना काही डॉक्टरांनी केली होती. तर त्यांचा जो मूळ उद्देश होता तो केवळ अर्थार्जन हा नसून समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे आणि ते देणं आपण याच जन्मामध्ये चुकवलं पाहिजे, या भावनेतून या हॉस्पिटलची स्थापना झाली. सेवांकुरची स्थापना पुढे याच ह्याच्यातून झाली. आपल्यासारखी एक अशी डॉक्टरांची पिढीच घडवायची जी सेवापूर्तीसाठी डेडिकेटेड असेल. तर डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची स्थापना 86 ते 90च्या काळात झाली आणि त्यानंतर त्याचा विस्तार होत गेला. सेवांकुरचं जे ऑफिशियल नाव होतं ते 2014 साली समथिंग पडलं होतं. आणि मग DHR व्हिजिट अशी एक कल्पना सर्वांच्या मनात आली की जे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत महाराष्ट्रभरात त्यांनी इकडे यावं, डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचं कार्यकाळ पाहावं, सगळी कार्यपद्धती पाहावी आणि त्याच्यातून काहीतरी मोटिवेशन घ्यावं. की आज आजूबाजूला आपण जे बघतो फक्त अर्थार्जन आज आता डॉक्टरांचा एक असा भाग आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांचे जो व्यवसाय आहे तो बदनाम झालेला आहे. ते फक्त पैसे कमवण्यासाठी आहे. जी सेवापूर्ती जी आपल्याकडे असते, जो आपला म्हणजे भारतीयत्वाचा मूळ धर्म आहे की सेवापूर्ती आपली केली पाहिजे, समाजाप्रती काय देणं आहे, तो आपण कुठेतरी हरवत चाललेलो आहे त्या वेस्टर्नायझेशनच्या काळामध्ये. तर मग असे आपल्याकडे भरपूर प्रकल्प आहे डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाने. भरपूर आपले जे टार्गेट ग्रुप्स आहेत त्यांच्यासाठी, जसं की साफू एक आहे, सावित्रीबाई फुले महिला एकात्मता समाज मंडळ. हे महिलांसाठी काम करतं, म्हणजे ज्या गरीब महिला आहेत किंवा ज्या वंचित समाजाच्या ज्या महिला आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, त्यांना स्वावलंबी बनवणं, या मुळात घटनेवर ते आधारित आहे. आपली ब्लड बँक आहे, दत्ताजी भाले रक्तपेढी म्हणून आहे. तिथे अनेक डॉक्टर अमर सातपुते सर तिकडचं हेड आहे पॅथॉलॉजी. तर मग तिकडे सुद्धा अत्यंत अनेक अशा तंत्रज्ञानाने अशा आधुनिक अशा अनेक गोष्टी तिकडे होतात. जसे की DNA PCR होणारी ती महाराष्ट्रातली पहिली का दुसरीच लॅब आहे. तर त्या महाराष्ट्रात अजून कुठे होतच नाही. हे मला जेव्हा तिथे गेलो तेव्हा मला कळलं होतं. आणि अजूनही असे एक अनेक आहेत. आपले सेवांकुरचा एक स्वतःचा एक रेडिओचा हा आहे, आकाशवाणीचा सेंटर आहे, तिकडे आपल्याला व्हिजिट होतं. अजून अनेक लहुजी साळवे आरोग्य केंद्र आहे. अशा भरपूर ठिकाणी तुम्हाला भरपूर काय काय इन्स्पिरेशन्स मिळतात. माझं जेव्हा पहिलं झालं होतं तेव्हा मी फर्स्ट इयरलाच होतो, सेकंड इयरला होतो समथिंग, आणि PDC माझी चालू होती, म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट कॅम्प. त्याच्या अंडर आमची DHR व्हिजिट चालू होती. तर त्यावेळेला मला फक्त ऐकून होतं हां DHR रुग्णालयाचं आहे, सेवांकुरचं, पण नक्की त्यांचं केवढ्या प्रचंड प्रमाणात काम चालतं हे मला, म्हणजे त्या एका दिवसात तर समजू शकणारच नाही कोणाला, पण मला त्याचा थोडाफार अंदाज आला की अरे बापरे, एवढ्या मोठ्या आवाक्यामध्ये याचं सगळ्यांचं काम होतं. आणि खरंच असं काम करणारे लोक आज समाजामध्ये आहेत, असे काम करणारे डॉक्टर्स आज समाजामध्ये आहेत, आणि हे आपल्याला त्याच्यातून समजून येतं. आणि हे जर आपल्याला म्हणजे फर्स्ट इयरपासून, जसं आपण म्हणतो की बालमनावर जसे संस्कार होतात, फर्स्ट इयरपासून जर आपल्या मनावर असे सेवापूर्तीचे संस्कार होत गेले तर मग आपलं जे शेपिंग जे असतं, माइंड शेपिंग जे असते त्या दृष्टीने होत जातं. आणि अर्थार्जन तर फक्त अर्थार्जन करून कोणाचंच आज भलं झालेलं नाही. तर म्हणजे त्याप्रमाणे अर्थार्जनाचा काय उपयोग होतो. आज आपण बघतो भरपूर अपोलो हॉस्पिटल असेल, सिग्मा हॉस्पिटल असेल, भरपूर बजाज असेल, असे कितीतरी आहेत जे मर्सिडीज बेंजमध्ये फिरतात डॉक्टर. खरं आहे आपल्याला अर्थार्जन आहे, पण एवढं पण नसून की आपल्याला एक सुख, एक जास्त प्रलोभन होऊ नये त्याचं. आज आपल्यासोबत आज आपल्यासोबत अमर सर आहेत, राम सर आहेत. राम सर आज कन्सल्टंट आहेत आपल्यासोबत. त्यांचे जे भाऊ आहेत ते स्वतः राम सरचे भाऊ एक IPS ऑफिसर आहेत. सर स्वतः एक MBBS MD आहेत आणि खूप चांगले फिजिशियन आहेत. एक नंबरचं तुमचं डायग्नोसिस आहे, परफेक्ट ॲनालिसिस आहे. त्याचबरोबर त्यांचं जे दूरदृष्टी आहे ते पण खूप अत्यंत चांगले आहे. तर मला एक तुम्हाला विचारायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही सेवांकुरमध्ये
म्हणजे आला तर त्यावेळेस तुमचं पहिलं म्हणजे इम्प्रेशन काय होतं सेवांपेठेचं? एकदम फर्स्ट टाईम एक्झॅक्ट आहे का म्हणजे तुम्हाला नेमकं? तर मी होतो फर्स्ट इयरमध्ये सुरुवातीला जेव्हा आलो होतो तेव्हा आम्हाला ते सिनियर ज्युनियर वगैरे सगळं खूप जास्त प्रेशर होता म्हणजे खाली वरूनच बोलायचं सिनियरचं पुढे आले की असंच उभं राहायचं. अशा वेळेला म्हणजे माझ्या मला सेवंपूरच्या सिनियरने काय अप्रोच केलं की एक पुस्तक प्रदर्शन आहे आपलं म्हणजे पुस्तक परिचय असा तो हा होता वाचन कट्टा. त्याच्यामुळे तुला एक पुस्तक वाचायचं वाचशील का? आम्हाला असं वाटतं की तुझं वाचन चांगलं असेल तुला. हो सर वाचन म्हटलं. कोणतं पुस्तक वाचलं सर? एक आहे अच्युत अलीकडेच वाचलं मी मुसाफिर. करू का प्रेझेंट? चालेल कर. मला वाटलं काही असेल काहीतरी कुठेतरी कट्ट्यावर बसून काहीतरी करायचं असेल मी आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाला जायचं. तिकडे गेलो DHRला 3ऱ्या मजल्यावर दामू दाते सभागृहाचे आहे तुम्ही जर तुमच्या वेळी बघितलं असेल इतकं अत्याधुनिक ते सभागृह आहे. तिच्यामध्ये मला स्टेजवर बोलून माईकवर जाऊन असं लाईटिंगच्या त्या ह्याच्यामध्ये माझं पुस्तक प्रेझेंट करायचं होतं. एवढी ऑपॉर्च्युनिटी मला फर्स्ट इयरमध्ये एका माझ्या सिनियरने दिली. याच्यामुळे झालं काय सर माझ्यामध्ये ते सिनियरचा जो आदर असतो तो असा कोणी असा आतून आणला नाही आहे माझ्यामध्ये तो आतूनच असा डेव्हलप झाला बाहेरून असा कोणी माझ्या प्रेशराईज करून आणला नाही. त्यामुळे आता म्हणजे ईश्वर सर असतील मयूर सर असतील यांच्याविषयी तर मी नेहमीच बोलत असतो चांगलं पण ते त्यांनी मला ह्याच्यामध्ये आणलं या सगळ्या प्रवाहामध्ये आणलं. तर मग असं आम्ही आता आमच्या सगळ्या ज्युनियर्स वगैरे आणतो या प्रवाहात की जे आपली जी चेन आहे ती सगळ्याशी वाढत चालेल. जे आपलं जे आहे ते जे आपलं जे रजिस्ट्रेशन चालू आहे रजिस्ट्रेशनसोबत जे वायटल्स आहेत BP असेल शुगर असेल ते सगळं इथं चालतं. आपल्यासोबत जी बस आहे सेवांपूर सेवा इंटरनॅशनल जे आहे त्या सेवांपूर असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्या प्रतिष्ठान असेल हे तिन्ही स्पॉन्सर करतात. त्यानंतर आपल्या इकडं कन्सल्टन्स आहेत तर त्याचबरोबर फार्मेकेट घेऊन करून दाखवू जे फार्मसिस्ट असतात आपले स्वतःचे असतात ते आपण एक एक बघूया आता.